नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा पोलीस उपनिरीक्षकांच्या जवळ-जवळ 3000 जागा रिक्त आहेत. तरी पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या ठिकाणी 216 उपनिरीक्षक पदांच्याच फक्त भरतीचं मागणी पत्रक या ठिकाणी राज्य सरकारने मागवलेलं आहे. या ठिकाणी बघा गट क आणि गट ब च्या खूप साऱ्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी जे राज्य सरकार आहे ते या ठिकाणी आयोगाकडे जागांचं प्रमाण मागण्यामध्ये अपयशी ठरत आहे. या ठिकाणी बघा बरेच विद्यार्थी हे पी-एस-आय पोलीस उपनिरीक्षक पदाची या ठिकाणी तयारी करत आहेत वर्षानुवर्षापासून. जे विद्यार्थी 3 वर्ष, 4 वर्ष, 5 काही-काही तर 10 वर्षापासून सुद्धा या ठिकाणी तयारी करत आहेत. तर त्यांचा विचार लक्षात घेता या ठिकाणी जागेंची वाढ करण्यात यावी. या ठिकाणी जागा वाढवून देण्यात याव्यात गट ब साठी. तसेच गट क चेही या ठिकाणी राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक आणि कर सहाय्यक यांच्याही जागा जवळपास खूप साऱ्या आहेत. तर त्यांचेही या ठिकाणी 2024च्या याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आयोगाकडून जे आहे राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा राज्यसेवा आणि मुख्य परीक्षा वर्णनात्मक लेखी पॅटर्न 2025 पासून लागू केला जाणार आहे. यंदा झालेली पूर्व परीक्षा व होणारी वस्तुनिष्ठ स्वरूपातील मुख्य परीक्षा ही शेवटची असणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या विविध विभागातील 1000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. यांचा समावेश याच परीक्षेच्या जाहिरातीत करावा असं यांनी सांगितलेलं आहे. नाहीतर नव्याने पुन्हा अजून विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावी लागतील. या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकांवर जे आहे प्रचंड ताण आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेमध्ये पोलीस उपनिरीक्षक पी-एस-आय पदांची या ठिकाणी भरती करून घेण्यात यावी. यासाठी ज्या 3000 जागा रिक्त आहेत त्यापैकी 1000 पेक्षा जास्त जागा यांनी 2024च्या एक्झाम मध्ये वाढवून यावं त्यासाठी त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. या ठिकाणी बघा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये गट ब मध्ये बघा 216 पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षकच्या 208, सहाय्यक कक्ष अधिकारीच्या 55 अशा पदांचा आता सध्याला समावेश केलेला आहे. याशिवाय गट क मध्ये लिपिक टंकलेख 403, कर सहाय्यकाचा 482 आणि तांत्रिक सहाय्यकाच्या 9 व उद्योग निरीक्षकांच्या 39 जागांचा यामध्ये समावेश आहे. जागांमध्ये गट ब असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या रिक्त जागांची संख्या राज्यात सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात मोठी आहे. त्यानंतर आपण गोष्ट करूया अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. माहितीच्या अधिकारातून उघड झालेला आहे. तो या ठिकाणी चक्क आदिवासींची जी राखीव पदे आहेत तीच गायब झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेली तब्बल 29 पदेच या ठिकाणी गायब झाल्याचं उघड झालेलं आहे. त्यानंतर गोष्ट करूया 1500 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. कशामध्ये? जलसंपदा, राज्य जलसंपदा विभागातील स्थिती या ठिकाणी कनिष्ठ अभियंता पदभरतीची मागणी होती. या ठिकाणी तुम्ही कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये जर असाल सिव्हिलमध्ये तर जवळपास 1291. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी या ठिकाणी 265 आणि विद्युतसाठी 129. तसेच सहाय्यक अभियंता यांच्यासाठी 545 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. यामध्ये बघा या सुद्धा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ताण आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही भरती करून घेण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे जे आहे लोकसेवा आयोग असेल महाराष्ट्र किंवा राज्य सरकार असेल हे काही पदे या ठिकाणी 24 साठी आणि काही पदे 25 साठी ठेवत आहे. परंतु जे विद्यार्थी सध्याला एक्झाम देत आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची या ठिकाणी मागणी आहे की आता जास्तीत जास्त पदे या ठिकाणी ठेवण्यात यावीत. कारण 2025 पासून जे आहे ते वर्णनात्मक लेखी पॅटर्न येणार असून त्याचीही तयारी विद्यार्थ्यांना करायची आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.